हॅलो गायज. तर मित्रांनो, लग्नानंतर होईलच की प्रेम ही मालिका प्रेक्षकांच्या आवडीची मालिका बनलेली आहे, कारण ही तिच्या ट्विस्ट आणि टर्न्समुळं अतिशय रंजक ठरलेली आहे. तर बघूया काय आहे सविस्तर माहिती. तर मित्रांनो, 11 एप्रिलच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे की रम्याने काव्याचा मोबाईल चेक केलेला आणि ते नंदिनीने सर्वांसमोर सांगितले. त्यावर रम्याने अतिशय वाईट शब्द बोलली होती. काव्याला ते नंदिनीला सहन झालं नाही, कारण ती तिची लहान बहीण असते, त्यामुळे तिला अजिबात सहन झालं नाही. म्हणून तिने रम्याला चांगलाच धडा शिकवला आणि तिच्या कानाखाली सुद्धाही मारली. आणि त्यानंतर जीवा नंदिनीला विचारत असतो, तू बोलली की काव्यावर तुझा खूप जास्त विश्वास आहे, पण हा विश्वास खोटा ठरला तर त्यावर नंदिनी बोलते, असं झालं तर ती माझी खूप मोठी हार असेल. आणि दुसरीकडे मिनलला बाबा सांगतात की नंदिनीने केलं ते बरोबरच केलं. त्यात वसू ते ऐकते सर्व त्या दोघांचं बोलणं आणि बोलते, मी घर सोडून जाते, मला इथे अजिबात राहायचं नाही, माझ्या पोरीचा अपमान झाला आहे, नंदिनीने अपमान केला आहे माझ्या पोरीचा. तर त्यावर मालिनी आणि बाबा तिला थांबवत असतात, पण ती त्यावर थांबतच नाही. खूप जास्त गोंधळ घालत असते की मला इथे राहायचंच नाही, रम्याचं तिने अपमान केला, त्या घरात मला राहायचंच नाही, आल्यापासून फक्त आमच्या दोघींचा अपमान होत आहे, असं ती जास्तीत जास्त बोलायला लागलेली असते. त्यावर बाबा आणि मालिनी त्या दोघींना थांबवायचा खूप प्रयत्न करत असतात आणि बॅग खेचायला लागतात. पण त्यावर वसू आत्या बोलते, नंदिनीला रम्याच्या पायावर नाक घासून माफी मागावी लागेल. तर सर्वांना धक्का बसतो की हे असं का बोलली, असं नाही करायला पाहिजे. तर त्यावर वसू आत्या बोलते, जर तिने रम्याच्या पायावर नाक घासून माफी मागितली तरच मी थांबेन, नाही तर मी थांबणार नाही. तर मित्रांनो, येणाऱ्या पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे की नंदिनी नाक रगडून रम्याची माफी मागणार आहे का नाही. तर अशाच माहितीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो, आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा. थँक्यू गाईज.